नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव काय आहे मुलांनो? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे खूप छान प्रकरण आहे मुलांनो. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण बघूया. समप्रमाण म्हटलं म्हणजे काय आहे ते मुलांनो? इक्वल क्वांटिटी. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर एक कमी होते तर एक जास्त होते. म्हणजे बघा मुलांनो, आपण समप्रमाण म्हटलं तर आपण बघूया. जसं समप्रमाणामध्ये बघा मुलांनो, की आपण एक उदाहरण घेऊया जुळ्या मुलांचं. तर समजा जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाची समजा वाढ झाली तर ऑटोमॅटिक दुसऱ्या मुलाची पण काय होईल मुलांनो? वाढ होईल. हेच समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर बघा, तुम्ही बागेमध्ये जातच असाल मुलांनो, तर बागेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झुले असतात. तर त्याच्यात बघा एखादं झुलं तुम्ही म्हणजे आता सीसॉ बघितला असेल, तर सीसॉवर काय होते मुलांनो? एका साइडला समजा खालच्या बाजूला एक मुलगा बसला तर तो दुसरा साइड आहे तो कसा वर जातो. म्हणजे ते प्रमाण सारखं असते का? नाही. म्हणजे एकाची संख्या वाढली तर दुसऱ्याची संख्या काय होते? कमी होते. आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. त्यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. आता आपण प्रश्न उत्तरे बघूया मुलांनो. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागेल. बघा, एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये किंवा 1760 रुपये द्यायचे लागले तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल? तर बघा इथे काय आहे मुलांनो, एका कामासाठी मजूर 8 होते. तर जशी मजुरांची संख्या वाढली तर त्यांना जी मजुरी द्यायची आहे ती सुद्धा आपल्याला वाढवावी लागेल. मजुरीची किमतीमध्ये सुद्धा वाढ होईल. म्हणजे हे सुद्धा समप्रमाणाचं उदाहरण आहे. म्हणून इथे काय करूया मुलांना, आपण मजुरांची संख्या आणि त्यांना द्यावी लागणारी मजुरी याचा आपण काय घेऊया? गुणोत्तर घेऊया. आणि ते गुणोत्तर कसं राहील? स्थिरांक राहील, कॉन्स्टंट राहील, कारण हे समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि 20 मजुरांना किती मजुरी द्यावी ही आपल्याला काढायची आहे. म्हणून 20 मजुरांना द्यावी लागणारी मजुरी आपण समजा x मानूया. तर बघा इथे आधी काय घेऊया मुलांनो? व्हेरी गुड. आपण इथे मजुरी आणि काय घेऊया त्याचं? मजुरांची संख्या आणि मजुरी याचं काय घेऊया आपण? गुणोत्तर घेऊया. तर बघा, मजुरांची संख्या आणि त्यांची जी लागणारी मजुरी आहे याचं आपण गुणोत्तर घेऊया. तर इथे मजुरांची जी संख्या आहे ती 8 आहे. 8 मजुरांना लागणारी जी मजुरी आहे ती आपण 1760 रुपये आहे. त्याच प्रकारे बघा मुलांना, इथे 20 मजुरांना लागणारी जी मजुरी आहे समजा x मानूया. मग इथे लिहूया 20 मजुरांना लागणारी मजुरी आपल्याला जी काढायची आहे ती x मानू. आपल्याला हवं ते व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता मुलांनो. आणि मग इथे आपण गुणोत्तर बनवूया त्याचं. मजुरांची संख्या मजुरांची संख्या आणि लागणारी मजुरी याचं काय करूया आपण? गुणोत्तर घेऊया. तर इथे 20 छेद आपल्याला x येईल. मग बघा, मजुरांची संख्या वाढते तर त्यांना लागणारी मजुरी सुद्धा वाढणार आहे. म्हणून यांचा जो गुणोत्तर आहे ते कसं आहे? स्थिर आहे. म्हणून इथे 8/100 1760 रुपये बरोबर 20/x. मग याचा इथे तिरकस गुणाकार होईल मुलांनो. म्हणजे 8x बरोबर 1760 गुणिला 20. म्हणजेच इथे x बरोबर किती होईल मुलांनो? व्हेरी गुड. 1760 गुणिला 20 भागिला 8. मग आता बघा 8 ने याला आपल्याला भागायचं आहे. तर आपण काय करूया मुलांनो, इथे आपण इथे याचा गुणाकार करूया. सांगायचा किती गुणाकार येईल, किंवा आपण 8 ने याला सुद्धा भागू शकतो. समजा आपण इथे बघा
760 याला 8 ने आपण समजा भागलं तर किती गुणाकार येते बघा. 8 एक 8, 8 दुने 16, 8 दुने 16 लिहावं लागेल. व्हेरी गुड. 8 दुने 16. मग इथे 1 शिल्लक राहील, हा खाली येईल. 8 दुने पुन्हा इथे 16 येईल मुलांनो. 6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, पण हा जो 0 इथे येईल म्हणून इथे एक आपल्याला 0 द्यावा लागेल, म्हणजेच 220. तर बघा 8 ने समजा याला भागलं तर 220 गुणीला 20 येणार आहे मुलांनो. आणि बघा 220 ला आपण काय केलं, 20 ने समजा गुणलं तर 20 शून्य 0, 20 दुने 40, 20 दुने 40, 40 मध्ये 4 टाकूया तर 44, म्हणजे बघा किती आलेलं आहे 4400. म्हणजेच आपण काय म्हणूया, 20 मजुरांना द्यावी लागणारी जी मजुरी आहे ती किती आली आहे, 4400 रुपये द्यावे लागतील. बघा अशा प्रकारे आपण इथे सोडवलं आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारचे उदाहरण समजा असले तर आपण सगळ्यात आधी ते ओळखायचं की ते उदाहरण समप्रमाणाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे. त्याच्यानुसार आपण त्याचं गुणोत्तर घ्यायचं मुलांनो. आणि मग जी किंमत काढावी लागते त्याला आपण कोणतंही व्हेरिएबल घेऊन घ्यायचं आणि मग त्याला सोडवल्यानंतर त्याला मग सोडवायचं मुलांनो, आणि आपलं जे उत्तर आहे ते शेवटी येतं. तर बघा आपण इथे 20 मजुरांना लागणारी मजुरी x मानली होती, म्हणजेच x ची जी किंमत आहे ती किती आली आहे मुलांनो, इथे x ची किंमत 4400 रुपये. म्हणजेच आपण म्हणूया की 20 मजुरांना किती रुपये द्यावी लागेल मजुरी, 20 मजुरांना 4400 रुपये मजुरी द्यावी लागेल. खूप सोपी उदाहरण होतं मुलांनो हे. आता याचे उकल आपण बघूया. बघा या उदाहरणात मजुरांची संख्या वाढली की त्यांना द्यावी लागणारी मजुरी जी आहे ती वाढते, म्हणून हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. आणि मजुरांची संख्या आपल्याला 8 दिली होती आणि 8 मजुरांना लागणारी मजुरी 1760 रुपये दिली होती बघा, व मजुरी 1760 रुपये. म्हणून आपण मजुरांची संख्या आणि मजुरी याचं गुणोत्तर घेतलं तर 8/1760 रुपये आलं. त्याच्यानंतर इथे बघा मजुरांची संख्या 20 आहे, तर 20 मजुरांची संख्या असल्यावर किंमत किती आहे ते आपल्याला माहित नाही. किती किंमत द्यावी लागेल, किती मजुरी द्यावी लागेल हे माहित नसल्यामुळे आपण मजुरी x मानूया. मग इथे मजुरांची संख्या छेद मजुरी केला आहे बरोबर 20/x. मग बघा समप्रमाणात मजुरांची संख्या आणि मजुरी हे जे गुणोत्तर आहे हे काय राहील, स्थिर राहणार आहे. म्हणून 8/1760 बरोबर 20/x. याला आपण सॉल्व केलं म्हणजेच 1 बघा 220 बरोबर 20/x. याला काय केलं आहे, याला गुणलं आहे मुलांनो, आणि त्याच्यानंतर x बरोबर 20/220 आलेला आहे. या दोघांचा गुणाकार केला तर 4460 रुपये एवढं आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. म्हणजेच 20 मजुरांना द्यावी लागणारी जी मजुरी आहे ती किती आली आहे मुलांनो, 4400 रुपये आलेली आहे. आणि आय होप हे तुम्हाला उदाहरण नक्की समजलं असेल मुलांनो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 25 विद्यार्थ्यांना बघा इथे 25 विद्यार्थ्यांचा सहलीचा जो खर्च आहे तो 625 रुपये आहे, तर 40 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती होईल. तर बघा प्रश्न वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येते मुलांनो, सांगा हे कशाचं उदाहरण आहे. व्हेरी गुड, हे उदाहरण आहे समचलनाचं आहे. का बरे हे समचलनाचं उदाहरण आहे, कारण इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर त्यांना सहलीसाठी जो लागणारा खर्च आहे तो सुद्धा इथे ऑटोमॅटिक वाढलेला आहे. म्हणून हे समप्रमाणाचं उदाहरण आहे, समचलनाचं उदाहरण आहे. म्हणून आपण इथे विद्यार्थ्यांची संख्या भागीला म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना लागणारा खर्चाचा आपण गुणोत्तर घेऊया, आणि ते गुणोत्तर कसं राहणार आहे, स्थिर राहणार आहे. तर बघा इथे आपण 25 विद्यार्थ्यांना, तर म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च, तर इथे आपण काय घेऊया, विद्यार्थ्यांची संख्या म्हणून लिहायचं इथे विद्यार्थ्यांची आपण काय घेऊया मुलांनो, इथे विद्यार्थ्यांची संख्या घेऊया मुलांनो, विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना लागणारा खर्च. तर बघा इथे
विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना लागणारा सहलीसाठी खर्च, याचा आपण इथे काय घेऊया, गुणोत्तर घेऊया मुलांनो. म्हणजेच ते गुणोत्तर किती राहील, 25/625 राहील. त्याच प्रकारे इथे बघा मुलांनो, 40 विद्यार्थ्यांसाठी किती खर्च लागणार आहे आपल्याला माहित नाही, म्हणून इथे आपण समजा 40 विद्यार्थ्यांसाठी जो लागणारा खर्च आहे तो आपण x मानूया. किती मानूया मुलांनो त्यांना लागणारा खर्च, समजा आता इथे पण y मानूया, आपल्याला हवं ते आपण व्हेरिएबल घेऊ शकतो. मग इथे विद्यार्थ्यांना लागणारा खर्च आणि विद्यार्थ्यांची संख्या याचा आपण गुणोत्तर घेऊया. विद्यार्थ्यांची संख्या 40 आणि त्यांना लागणारा खर्च x. आणि बघा इथे विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना लागणारा सहलीसाठी लागणारा खर्च याचे जे गुणोत्तर आहे ते कसं आहे मुलांनो, इथे स्थिर आहे, स्थिरांक राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून आपण इथे काय घेऊया, 25/625 बरोबर 40/y. मग काय होईल मुलांनो, यांचा तिरकस गुणाकार म्हणजे 25y बरोबर 625 गुणिला 40, म्हणजेच y बरोबर काय होईल मुलांनो, व्हेरी गुड, 625 गुणिला 40 भागिला 25. तर बघा इथे आता y बरोबर 625 गुणिला 40 भागिला 25. तर बघा आता आपण 25 ने 625 ला भागूया मुलांनो. तर 25 ला 625 ने भागल्यावर किती येणार आहे, 25 एक 25, 25 दुने 50. इथे 2 लिहूया, 25 दुने 50. मग इथे किती शिल्लक राहणार आहे, 2 मधून 0 गेल्यावर 2 शिल्लक राहील, 6 मधून 5 गेल्यावर 1 शिल्लक राहणार आहे आणि हा 25 इथे खाली येणार आहे. आणि 25×5 125 होते मुलांनो, म्हणून इथे 25×5 125. कारण 25च्या टेबलमध्ये आपण बघितलं तर 25×5 किती होते, 125 होते. म्हणजेच बघा इथे किती उत्तर आलेलं आहे आपलं, 25 उत्तर आलेलं आहे. मग आता आपण काय करूया, 25 ने याला गुणल्यावर किती उत्तर आलेलं आहे, y बरोबर 25 गुणिला 40. मग बघा y बरोबर किती उत्तर येणार आहे मुलांनो, y बरोबर आपण काय करूया, 25 पहिले 100 करूया. कारण बघा एवढं उत्तर आपलं येणार आहे. कारण इथे बघा मुलांना, समजा आपण 25 ला 40 ने आपण गुणलं तर किती येणार आहे, 4×5 = 20. 4×5 = 20 म्हणजे बघा इथे 200 होईल मुलांनो, 20 हातचे लिहूया. आणि 40 दुने 80 होईल मुलांनो. मग 80 मध्ये आपण इथे 20 टाकले तर किती होईल मुलांनो, 100. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे y ची किंमत ती किती आली आहे, 1000 रुपये आलेली आहे. कशा प्रकारे 1000 आली बघा, 25/625. 25 काय आहे, ही 25 हे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि त्याच्या खालीमध्ये छेदामध्ये आपण काय लिहिले आहे, त्यांना 25 विद्यार्थ्यांना 625 रुपयांचा खर्च लागणार आहे सहलीसाठी. आणि 40 विद्यार्थ्यांना सहलीसाठी किती खर्च लागणार आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून ते आपण y घेतलेला आहे मुलांनो. म्हणजेच इथे 25y बरोबर याचा आपण तिरकस गुणाकार केलेला आहे. आणि इथे y बरोबर किती आहे मुलांनो, 625 गुणिला 40 भागिला 25. आणि 25 ने 625 ला भागल्यावर इथे 25 उत्तर येते, म्हणून 25 गुणिला 40 आपण केलं तर आपलं उत्तर किती आलं, 1000 रुपये. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 40 विद्यार्थ्यांना सहलीसाठी जो लागणारा खर्च आहे तो 1000 रुपये लागेल. आता याचा आपण उकल बघूया मुलांनो. या उदाहरणात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे सहलीचा खर्च वाढेल आणि हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. असं स्टेप बाय स्टेप लिहायचं मुलांना तुम्ही सुद्धा. मग इथे विद्यार्थ्यांची संख्या 25 दिली होती. 25 विद्यार्थ्यांना लागणारा खर्च किती दिला होता मुलांनो, 625. बघा सहलीचा खर्च 625. मग आपण इथे विद्यार्थ्यांची संख्या आणि खर्च याचं गुणोत्तर बघा किती येईल, 25/625. त्याचप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या किती दिली आहे,
40 पण 40 विद्यार्थ्यांना किती लागणारा खर्च आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. त्याला आपण इथे x घेतलेला आहे. मग विद्यार्थ्यांची संख्या छेद खर्च बरोबर किती येईल 40 छेद x. मग बघा हे जे समप्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि खर्च हे जे गुणोत्तर आहे ते कसं आहे स्थिर आहे. म्हणून इथे 25 छेद 625 बरोबर 40 छेद x घेतलेला आहे आणि याला आपण सोडवलं मुलांनो. जसं 25 एक 25 25 25 625 म्हणून इथे ह्या प्रकारे आलेला आहे. मग याचा तिरकस गुणाकार केला. x बरोबर 25 गुणिला 40 बरोबर किती आला आहे 1000 रुपये. म्हणून 40 विद्यार्थ्यांचा जो सहलीचा खर्च आहे तो किती आला मुलांनो 1000 रुपये. तर अशा प्रकारे बघा मुलांनो आपण हे उदाहरण बघितलं आहे आणि नक्की तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. आता आपण चौथा प्रश्न बघूया. 16 सायकलची किंमत 17,600 रुपये आहे. तर अशा 9 सायकलींची किंमत किती आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे मुलांनो. तर बघा सर्वप्रथम मला सांगा बरं हे उदाहरण कशाचं आहे समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे. कारण इथे 16 सायकलची किंमत जेव्हा 17,600 आहे तर 9 सायकलची किंमत किती राहील मुलांनो. इथे बघा सायकलची संख्या वाढली तर त्याची किंमत सुद्धा वाढणार आहे. सायकलची संख्या कमी झाली तर त्याच्या जी किंमत आहे ती सुद्धा कमी होणार आहे. म्हणून इथे बघा इथे सुद्धा आपण सायकलची संख्या आणि त्याची जी किंमत आहे त्याचं आपण गुणोत्तर जे आहे ते कसं राहणार आहे स्थिर राहणार आहे. आणि इथे 9 सायकलची किंमत किती आहे ते आपल्याला माहित नाहीये म्हणून त्याला आपण काय घेऊया x घेऊया. तर बघा आतापर्यंत जसे उदाहरण आपण केले आहेत तसेच सोडवूया मुलांनो. पण वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप लिहायचं. असं लिहायचं मुलांनो की बघा इथे सायकलची संख्या वाढली तर त्याची किमतीमध्ये सुद्धा वाढ होत आहे. म्हणून हे समचलनाचं उदाहरण आहे. मग इथे आपण बघा सायकलची संख्या 16 छेद त्याची जी किंमत आहे ती 17,600 घेऊया आपण हे. पण तुम्ही बरोबर परीक्षेत लिहायचं मुलांनो. इथे बघा सायकलची संख्या छेद त्याची जी सायकलची किंमत आहे ती म्हणजेच इथे बघा सायकलची संख्या 16 आणि त्याची किंमत आहे 17,600 हे याच्यासाठी झालं. पण 9 सायकलची जी किंमत आहे त्याच्यासाठी आपल्याला किंमत माहित आहे का नाही त्याला आपण x मानलेला आहे म्हणजेच 9 छेद x. कारण x आपण हे काय किंमत मानलेली आहे आणि हे समचलनाचं उदाहरण असल्यामुळे सायकलची किंमत सायकलची संख्या आणि सायकलची किंमत यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं आहे स्थिर राहणार आहे मुलांनो. म्हणून आपण इथे 16 छेद काय घेऊया मुलांनो 17,600 बरोबर आपण 9 छेद x घेऊया मुलांनो. आणि मग बघा याचा आपण काय करूया तिरकस गुणाकार करूया. 16 गुणिला x म्हणजे 16x बरोबर 17,600 गुणिला 9 घेऊया. म्हणजेच इथे काय येईल मुलांनो व्हेरी गुड x बरोबर काय येईल 17,600 गुणिला 9 आणि भागीला 16. तर बघा आता आपल्याला इथे 16 ने याला आपण भागूया आणि किंवा ह्या दोघांचा पण तुम्ही गुणाकार करू शकता आणि 16 ने भागू शकता. पण ते लेंदी होईल म्हणून आपण असंही करू शकतो मुलांनो 17,600 ला 16 ने भागू शकतो आणि आलेल्या उत्तराला 9 ने आपण त्याला काय करू शकतो गुणू शकतो. तर बघा इथे आपण करूया 17,600 ला आपण 16 ने भागूया. तर बघा 16च्या पाड्यामध्ये 16 एक 16 हा 6 खाली येईल मुलांनो इथे. मग बघा 16च्या पाड्यामध्ये 16 एक पुन्हा 16 घेऊया. हा भाज्यातला शून्य इथे खाली येईल म्हणून इथे एक शून्य द्यावा लागेल. मग हा शून्य इथे खाली येईल म्हणून इथे पण आपल्याला एक शून्य द्यावा लागेल. म्हणजेच 1100 किती उत्तर आलं आहे 1100 उत्तर आलेलं आहे. x बरोबर काय आहे समजा 17,600 ला आपण भागितलं तर 1100 उत्तर आलेलं आहे. 1100 गुणिला 9 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. मग आपण काय करूया मुलांनो इथे किती उत्तर येईल x म्हणजे व्हेरी गुड कारण 11 9 99 आणि समोर 11 9 99 आणि समोर 2 शून्य द्यायचे म्हणजेच 9,900 रुपये लागतील.
9 सायकलींची जी किंमत आहे ती किती येणार आहे? 9,900 रुपये. तर अशा प्रकारे बघा आपण हे उदाहरण बघितलं आहे मुलांनो. आता याची आपण उकल बघूया. या उदाहरणात सायकलची संख्या घटली तर त्याची किंमत देखील घटेल. हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. सायकलची संख्या 16 तर त्याची किंमत आहे 17,600 रुपये. तर 9 सायकलची संख्या किती आहे आपल्याला माहित नाही. इथे त्यांनी श मानलाय. श म्हणजेच एक्स ही किंमत मानलेली आहे. मग सायकलची संख्या छेद किंमत किती आहे? 16 छेद 17,600. समप्रमाणामध्ये सायकलची संख्या आणि त्याची जी किंमत आहे याचं हे जे गुणोत्तर आहे ते कसं आहे मुलांनो? स्थिर आहे. म्हणून 16 छेद 17,600 बरोबर 9 छेद x आहे मुलांनो. मग इथे बघा याचा तिरकस गुणाकार केलेला आहे आणि मग तिरकस गुणाकार मध्ये काय केलं आहे? मग 16 ने याला भागिल्यावर काय उत्तर आलं आहे? 1100 आणि हे 9 जशाचे तसे. मग 1100 ला 9 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 9,900 हे उत्तर येतं. याचाच अर्थ 9 सायकलची जी किंमत आहे ती किती आहे मुलांनो? 9,900 रुपये आहे. अतिशय सोपी हे उदाहरण होतं मुलांनो. फक्त आपल्याला काय काय ओळखायचं आहे? ते समप्रमाणाचं उदाहरण आहे, समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे ते ओळखायचंय. त्याच्यानुसार आपल्याला इथे स्टेप्स करायचे आहेत. आता एक शेवटचा आपला जो प्रश्न राहिलेला आहे तो बघूया मुलांनो. 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात. बघा 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागत असतील तर 21 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? बघा मुलांनो हे उदाहरण जे आपल्याला दिलेलं आहे कशाचं उदाहरण आहे? प्रश्न अजून एकदा बघून घ्या. इथे बघा जे 12 मजूर जेवढे काम करतील बघा, मजुरांची संख्या इथे वाढली तर जो कामासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा दिवस आहे ते काय होईल? अपोजिट. म्हणजे मजुरांची संख्या वाढली तर कामासाठी लागणारा जो दिवस आहे ते काय होईल? कमी होईल. म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? अगदी बरोबर हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. कारण इथे मजुरांची संख्या 12 होती तर दिवस जो आहे कामाला लागणारा तो जास्त होता. आणि बघा इथे मग मजुरांची संख्या आपल्याला इथे वाढवली तर काम करण्यासाठी अजून कमी दिवस लागतील मुलांनो. म्हणजेच हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. तर बघा इथे आपल्याला 21 मजुरांना किती दिवस लागणार आहे हे आपल्याला दिवस माहित नाही म्हणून आपण त्याला x दिवस मानू. x दिवस मानू. तर बघा इथे आपण 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 70 दिवस लागत असतील तर 21 मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर आपण 21 मजुरांना काम करण्यासाठी x दिवस लागतील असं मानूया. आणि बघा मजुरांची संख्या 12 त्यांना कामासाठी लागणारा जो वेळ आहे तो काय आहे? 70 दिवस आहे. बरोबर इथे 21 मजुरांना कामासाठी लागणारा किती दिवस आहे? तो आपण x घेतलेला आहे. मग इथे बघा 12 गुणिले 70 म्हणजे 12 साती किती होईल? 84 बरोबर 21x म्हणजेच x बरोबर किती होईल मुलांनो? 840 भागिला 21 करूया. आणि बघा 840 ला आपण 21 ने भागल्यावर काय येईल उत्तर? 21 च्या फाड्यामध्ये 84 येतं का बघा? 21 21 दुने बघा 21 चौ समजा केलं तर 4 1 4 4 दुने 8 बघा 21 चौ किती होते? 84 होते. म्हणून 21 चौ इथे 84 आपण लिहूया. इथे 0 देऊया. हा जो 0 आहे तो काय येईल? इथे खाली येईल. म्हणून इथे एक आपल्याला 0 द्यावा लागेल. म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे? x ची जी किंमत आहे ती 40 येणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो मुलांनो की 21 मजुरांना तेच काम करण्यासाठी 40 दिवस लागतील. बघा इथे मजुरांची संख्या जी आहे 21 आहे वाढली. मजुरांची संख्या वाढली तर लागणारा जो वेळ आहे दिवस आहे तो कमी झालेला आहे म्हणजे 40 दिवस लागतील. आणि पहिले 12 मजूर होते तर 12 मजुरांना काय आहे मुलांनो? 70 दिवस लागले होते. पण इथे मजुरांची संख्या 12 वरून आता 21 केली तर त्यांना लागणारा कामासाठी जो वेळ आहे तो कमी लागेल. म्हणून इथे 40 दिवस त्यांना लागलेला आहे. आणि हे उदाहरण कशाचं होतं? व्यस्त प्रमाणाचं होतं. तर बघूया आपण. मजुरांची संख्या वाढली असल्यामुळे तेच काम करण्यासाठी त्यांना कमी दिवस लागतील.
आणि हे उदाहरण कशाचं आहे मुलांनो? व्यस्त प्रमाणाचं उदाहरण होतं आणि व्यस्त प्रमाणात मजुरांची संख्या व त्यांना लागणारे जे दिवस आहेत, आता त्याचं आपण आधी गुणोत्तर स्थिर होतं हे कशामध्ये? समप्रमाणामध्ये. पण हे जे व्यस्त प्रमाण आहे, तर व्यस्त प्रमाणामध्ये काय होते मुलांनो? व्यस्त प्रमाणामध्ये काय आहे? त्याचा जो गुणोत्तर आहे, सॉरी, दिवस संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर राहतो आणि समचलनामध्ये काय असतो? त्याचं गुणोत्तर जे असते मुलांनो ते स्थिर असते. म्हणून इथे यांचा गुणाकार स्थिर आहे. म्हणून इथे बघा 12 मजुरांना 70 दिवस, तर 21 मजुरांना लागणारे दिवस x इथे मानलेला आहे. मग 12 गुणिला 70 बरोबर 21 गुणिला x, म्हणजेच इथे x बरोबर काय आहे? 12 गुणिला 70 छेद 21. मग इथे काय केलेलं आहे मुलांनो? 12 गुणिला 70 म्हणजेच 840 होते आणि मग 840 ला आपण काय केलेलं आहे? 21 ने भागलेलं आहे. 21 84 होते. मग x ची किंमत किती आहे? 40 आलेली आहे. म्हणजेच 21 मजुरांना आपल्याला इथे 40 दिवस लागलेले आहे मुलांनो. अशा प्रकारे आपण हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं मुलांनो? उदाहरण कोणतं आहे ते ओळखायचं. जसं हे उदाहरण आपण ओळखलं, हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण होतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा जो गुणाकार असतो तो स्थिर असतो. समप्रमाणामध्ये काय असते? त्यांचं गुणोत्तर स्थिर असते. हे लक्षात ठेवून आपल्याला मुलांनो हे उदाहरण सोडवायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा इथे आपण सरावाचे जे 5ही प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत मुलांनो. आणि इथे आपल्या ह्या प्रकरणाचं जे आहे प्रश्न उत्तर हे इथे संपलेले आहेत आणि हे प्रकरण सुद्धा इथे आपल्याला संपलेलं आहे. इथे आपण शिकलेलो होतो मुलांनो की समप्रमाण म्हणजे काय असते, व्यस्त प्रमाण म्हणजे काय असते, त्याच्यावर आधारित आपण वेगवेगळी उदाहरणे सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि इथे आपलं हे जे प्रकरण आहे ते संपलेलं आहे. थँक यू.